व्हिडिओमध्ये आपण IMP असे भूगोलचे प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. व्हिडिओ आपला खूप IMP असणार आहे. आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे बघा. कोणत्याही परीक्षेसाठी, पोलीस भरतीसाठी तसेच इतर परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवलेला आहे पहा. पहिला प्रश्न काय बघा, समृद्धी महामार्ग हा कोणत्या 2 शहरांना जोडणारा आहे? अतिशय IMP प्रश्न आहे बघा. याचं उत्तर आहे बघा, मुंबई नागपूर दरम्यान बघा समृद्धी महामार्ग आहे. कोणाच्या दरम्यान? मुंबई नागपूर. तर समृद्धी महामार्ग महाराष्ट्रामधील 10 जिल्ह्यांमधून जातो. लक्षात ठेवायचं आहे बघा, किती जिल्ह्यातून जातो? 10 जिल्ह्यांमधून जातो. या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलेलं आहे. यामध्ये बघा 20 कृषी समृद्धी केंद्र उभारली जाणार आहेत बघा. लांबी किती? तर 701 किलोमीटरची लांबी असणार आहे. बघा 6 लेन्स असणार आणि 120 मीटरची रुंदी या ठिकाणी ठेवण्यात आली बघा. आणि मुंबई ते नागपूर हे अंतर 8 तासामध्ये पूर्ण होणार आहे. नेक्स्ट बघा, पश्चिम रेल्वे विभागाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर चर्चगेट मुंबई या ठिकाणी पश्चिम रेल्वे विभागाचं काय बघा मुख्यालय आहे. कुठं? चर्चगेट मुंबई या ठिकाणी. भारतामध्ये बघा 19 रेल्वेचे मुख्यालय, त्यापैकी महाराष्ट्रामध्ये 3 आहेत. तर बघा कोणकोणते 3 आहेत? तर मध्य रेल्वे मुख्यालय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, यालाच आपण बघा CSEMT असं म्हणतो. त्यानंतर पश्चिम रेल्वे मुख्यालय चर्चगेट मुंबई, याचं नवीन नाव आहे बघा चिंतामणराव. लक्षात ठेवायचं, चिंतामणराव देशमुख स्टेशन. आणि तिसरं आहे बघा कोकण रेल्वे मुख्यालय नवी मुंबई. नागपूर या ठिकाणामधून पुणे येथे रेल्वेमध्ये येत असताना खालीलपैकी कोणतं स्थानक लागत नाही? तर कोणतं स्थानक लागत नाही? तर गोंदिया हे जे काय बघा हे स्थानक लागत नाही. एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण 149 रुपयामध्ये बघा. त्याचबरोबर आपले जेवढे काही व्हिडिओ झाले असतील बघा, इतिहास, भूगोल, जे काही टॉपिक असेल बघा जीकेचं, ते सगळं तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत बघा. तुम्हाला फक्त 149 रुपयामध्ये मिळणार आहेत. अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा जीकेचा हा टॉपिक पूर्ण कव्हर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चिंत राहायचं आहे बघा. सगळं तुम्हाला मिळणार आहे बघा. आपण जेवढे काही व्हिडिओ टाकलेले बघा त्याचे PDF मिळणार आहे फक्त 149 रुपयामध्ये. तुम्हाला दिलेला QR कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काही आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे बघा 82 75 55 82 83, याला तुम्हाला काय करायचं 149 रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा तुम्हाला WhatsAppला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे बघा. लवकरात लवकर घ्या मित्रांनो, कारण की या ठिकाणी आपण शांततेच्या काळामध्ये अभ्यास केला तर आपल्याला पुन्हा रक्त सांडायची वेळ येणार नाही. आपली हीच खरी वेळ असते बघा अभ्यासाची, कारण की ज्यावेळेस पेपर येतात मग टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्याला हे नागपूर ते पुणे या रेल्वे मार्गावर वर्धा, भंडारा, अकोला, भुसावळ, पुलगाव, मनमाड, अहिल्यानगर, दौंड हे शहरं लागतात बघा. देवगिरी एक्सप्रेस मुंबईला कोणत्या शहराशी जोडते? तर देवगिरी एक्सप्रेस बघा मुंबईला छत्रपती संभाजीनगर या शहराशी जोडते बघा. लक्षात ठेवायचं, देवगिरी एक्सप्रेस मुंबई, मनमाड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सिकंदराबाद मार्गे जाते बघा. महाराष्ट्र एक्सप्रेस हा राज्यामधील सर्वात लांबीची अंतर्गत रेल्वे मार्ग आहे, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणतं शहर हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वरती वसलेलं आहे? तर सोलापूर हे शहर मित्रांनो राष्ट्रीय महामार्ग 65 वरती हे वसलेलं आहे. राष्ट्रीय महामार्ग 65 हा पुणे विजयवाडा या ठिकाणामधून जातो. याचा जुना क्रमांक NH9 हा होता आणि NH65 या महामार्गावर महाराष्ट्रामधील इंदापूर, सोलापूर आणि उमरगा ही. नेक्स्ट बघा, आणि मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओला तुम्हाला नक्कीच लाईक करायचं आहे. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करायची आहे आणि या व्हिडिओला लगेच लाईक करायचं बघा. या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट बघा 1000 लाईक आहे बघा. 1000 लाईक या ठिकाणी कंप्लीट झालेच पाहिजे आणि या ठिकाणी आपल्या 5 मित्रांना तरी हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे बघा. आपल्या नातेवाईकामध्ये किंवा आपले मित्र असतील किंवा स्टडी ग्रुप असेल त्याला हा नक्की व्हिडिओ शेअर करा, कारण की हे प्रश्न वारंवार रिपीट झालेले आहेत आणि हेच प्रश्न पोलीस भरतीला पुन्हा एकदा रिपीटसुद्धा होऊ शकतात. तर बघा पुढचा प्रश्न आहे, कोकण रेल्वे मार्गावर सर्वात जास्त लांबीचा बोगदा कोणत्या ठिकाणी आहे? तर करबुडे. लक्षात ठेवायचं आहे बघा, करबुडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. कोकण रेल्वेवर रत्नागिरीजवळ करबुडे बोगदा 6.5 किलोमीटर इतका लांब पसरलेला आहे. कोकण रेल्वेवर सर्वात लांबीचा पूल होणार आहे बघा आणि शरावती नदीवर किती बघा 2.6 किलोमीटर इतका लांब आहे बघा. कोकण रेल्वे विकास महामंडळ 1990ला याची स्थापना झाली होती. कोकण रेल्वेमुळे मुंबई कोचीन दरम्यानचे जे काय अंतर आहे हे 513 किलोमीटरने कमी झालं आहे. कोकण रेल्वे महाराष्ट्रामधील टोटल लांबी किती आहे? 378 किलोमीटर इतकी बघा. कोकण रेल्वे महाराष्ट्रामध्ये लांबी किती आहे? 378 किलोमीटर. कोकण रेल्वे बघा महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ या 4 राज्यामधून जाते.
कोकण रेल्वे बघा रोहा ते मंगळूर यांच्या दरम्यान आहे. लक्षात ठेवा, रोहा ते मंगळूर. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे बघा. कोकण रेल्वे प्रकल्पासाठी कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली होती? ते 1990 मध्ये. लक्षात ठेवायचं आपल्याला, 1990 मध्ये स्थापना करण्यात आली होती. तारीख पण लक्षात ठेवायची आहे. तर कोकण रेल्वे विकास महामंडळाची स्थापना 26 जुलै 1990ला झाली आणि हा प्रकल्प 26 जानेवारी 1998 रोजी पूर्ण झाला. लक्षात ठेवायचं आहे, 26 जानेवारी 1998 रोजी पूर्ण झाला. शरोहा ते मुंबई असा 4 राज्याचा प्रकल्प आहे, परंतु ही रेल्वे 3 राज्यामधूनच जाते. कोकण रेल्वे मार्गावर सर्वात लांबीचा बोगदा करबडी. आत्ताच बघितलं आपण 6 किलोमीटर, जवळजवळ 6.45 किलोमीटर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. खालीलपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी टॉय ट्रेननी पोहोचू शकतो? तर कोणतं आहे बघा, ते माथेरान. लक्षात ठेवायचं आहे बघा, माथेरान या ठिकाणी आपण टॉय ट्रेननी या ठिकाणी पोहोचू शकतो. टॉय ट्रेन. नेरळ ते माथेरान 20 किलोमीटर नॉन गेज मार्ग आहे बघा. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवायचं आहे, माथेरान कुठे? रायगड जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रामधील सर्वाधिक लांबीचा नॅनोगेज मार्ग मूर्तिजापूर यवतमाळ, एकूण बघा 113 किलोमीटर इतका लांबीचा आहे. पुढचा प्रश्न काय आहे की डेक्कन क्वीन ही जी काय रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते? चला द्या उत्तर, आपल्याला 3 सेकंद मिळतील मित्रांनो. तर बघा, डेक्कन क्वीन ही जी काय रेल्वे ही पुणे ते मुंबई, लक्षात ठेवायचं आहे, बॉम्बे टू पुणे या दरम्यान धावते बघा डेक्कन क्वीन. आलं लक्षात? तर बघा, डेक्कन क्वीन याला दख्खनची राणी म्हणून ओळखलं जातं. ही महाराष्ट्राच्या मुंबई पुणे जोडणारी एक्सप्रेस रेल्वे आहे. डेक्कन क्वीन बघा 1930 रोजी या ठिकाणी चालू करण्यात आली होती. डेक्कन क्वीन बघा पूर्णपणे आता लाईटीवर झालेली आहे बघा. महाराष्ट्रातील पहिली रेल्वे बघा इलेक्ट्रिक. कोणत्या साली मुंबई ते मंगळूर अशी कोकण रेल्वे सेवा सुरू झाली होती? तर 1998 दरम्यान. लक्षात ठेवायचं आहे बघा, 1998 दरम्यान मुंबई ते मंगळूर अशी कोकण रेल्वे सेवा चालू झाली होती. आलं लक्षात? सुरुवात कधी झाली? 26 जानेवारी 1998. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. मुंबई ते गोवा हायवे हा खालीलपैकी कोणत्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जातो? तर मुंबई ते गोवा हा जो काय हायवे आहे तर NH66. लक्षात ठेवा, NH66 हा महामार्ग म्हणून ओळखला जातो, मुंबई गोवा. नेक्स्ट आहे पहा, रत्नागिरी जिल्ह्यामधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? रत्नागिरी जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? तर NH166 आहे बघा. NH166 रत्नागिरी कोल्हापूर दरम्यान आहे बघा. NH66 ही एक शाखा आहे बघा आणि महाराष्ट्रामधली याची लांबी किती आहे? तर लक्षात ठेवायचं आहे बघा, 93 मैल आहे बघा. पुढचा प्रश्न ठिकाणी विमानतळ आहे. तर बिसरी. लक्षात ठेवायचं आपल्याला, बिसरी या ठिकाणी विमानतळ आहे. याला गोंदिया विमानतळ म्हणून सुद्धा ओळखलं जातं. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विमानतळ नाही? विमानतळ कोणत्या ठिकाणी नाही? तर सांगली या ठिकाणी बघा. सांगली जिल्ह्यामध्ये विमानतळ नाही पहा. नेक्स्ट बघा, वाढवण हे जे काही नियोजित बंदर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर वाढवण हे जे काही नियोजित बंदर आहे मित्रांनो, हे पालघर जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवायचं बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. वाढवण कुठे आहे? तर पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. वाढवण नियोजित बंदर बघा, तालुका डहाणू, जिल्हा पालघर. पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे बघा, चिपी विमानतळ. आता आपल्या सगळ्यांना माहीत पाहिजे, चिपी विमानतळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर चिपी विमानतळ मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चिपी विमानतळ आहे. चिपी विमानतळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण वेंगुर्ला या शहरादरम्यान चिपी परुळे गावानजीक हे काय बघा विमानतळ आहे. खालीलपैकी कोणता महामार्ग धुळे जिल्ह्यामधून जात नाही? खालीलपैकी कोणता महामार्ग हा धुळे जिल्ह्यामधून जात नाही? तर NH8. लक्षात ठेवायचं बघा, NH8 हा जो काही महामार्ग आहे हा धुळे जिल्ह्यामधून जात नाही. तर बघा, NH8 हा दिल्ली ते मुंबई महामार्ग आहे. कोणता आहे बघा? दिल्ली ते मुंबई महामार्ग आहे. NH3, NH6, NH211 हे महामार्ग धुळे जिल्ह्यामधून जातात आणि NH8 हा महामार्ग धुळे जिल्ह्यामधून जात नाही. तर NH8 हा दिल्ली ते मुंबई महामार्ग आहे. लक्षात ठेवायचे पहा. पुढचा प्रश्न काय बघा, महाराष्ट्रामधील पहिला लोहमार्ग कोणत्या शहरापासून सुरू झाला? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पोलीस भरतीला हा प्रश्न वारंवार विचारलेला आहे. तर पहिला लोहमार्ग बघा, म्हणजे पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान धावली होती पहा. लक्षात ठेवायचं आहे, 16 एप्रिल 1853ला भारतामधील पहिली रेल्वे या मार्गावर धावली होती, मुंबई पुणे ठाणे. आणि साहिब, सिंध, सुलतान अशी 3 इंजिन या ठिकाणी जोडली होती. त्याचं नाव होतं बघा साहिब, सिंध आणि सुलतान. पुढचा प्रश्न आहे पहा, सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गाचा नंबर किती आहे? तर 211.
211 लक्षात ठेवायचं आहे. गाडी क्रमांक, गाडी नाही, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 हा धुळे सोलापूर असा आहे बघा. महाराष्ट्र राष्ट्रीय महामार्गाचं काम भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पाहत असतं. एकूण रस्त्याच्या 2% राष्ट्रीय महामार्ग आहेत. किती? एकूण रस्त्यांच्या 2% राष्ट्रीय महामार्ग आहेत. एकूण वाहतुकीच्या 40% वाहतूक राष्ट्रीय महामार्गानेच होते. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री कोण आहेत? तर नितीन गडकरी आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री कोण आहेत? तर नितीन गडकरी हे आहेत. सुरुवातीलाच पाहिलं आपण की समृद्धी महामार्ग महाराष्ट्रामधील किती मुख्य जिल्ह्यामधून जातो? तर 10. लक्षात ठेवा 10. मित्रांनो, खाली व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा दिलेले आहेत. आपण आपलं त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही नक्की जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंकसुद्धा दिलेली, त्याच्यावर ही PDF आपण टाकणार आहोत. त्यामुळे टेलिग्राम चॅनलसुद्धा आपलं नक्की जॉईन करा. तर बघा 10 समृद्धी महामार्ग 10 जिल्ह्यामधून जातो. तर बघा समृद्धी महामार्ग महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी यांना जोडतो, म्हणजे मुंबई नागपूर. महाराष्ट्रामधील 10 जिल्ह्यामधून जातो. समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलं आहे. हे सुद्धा आपण सुरुवातीला पाहिलेलंच आहे. भारताचा सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? तर बघा NH44. बघा NH44 हा भारताचा सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे. लक्षात ठेवायचं आहे NH44. देशातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग आहे बघा. याचा मार्ग बघा श्रीनगर ते कन्याकुमारी. लक्षात ठेवायचं आहे. लांबी बघा 4112 किलोमीटर आहे. 4112 किलोमीटर. आणि हा 11 राज्यांना हा महामार्ग जोडतो. किती? 11 राज्य. समृद्धी महामार्ग या प्रकल्पाची अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची होती? तर MSRDC. नाही तर म्हणता MSRTC, तसं नाही, तर MSRDC. MSRDC बघ, तर TC नाही या ठिकाणी, MSRDC. आलं लक्षात? तर लांबी किती होती याची बघा 701 किलोमीटर. जिल्हे एकूण 10 आणि 26 तालुके. मुंबई नागपूर याचं नाव आहे बघा. आणि मालवाहतूक 16 तासात यामधून होणार आहे. आणि याची अंमलबजावणी MSRDC. यामध्ये 8 लेन असणार, म्हणजे 8 लेनमधून 120 मीटर रुंदी असणार आहे बघा. आता आपण 100 मीटरला पळतो तर किती अंतर असतं बघा आपल्याला माहिती आहे. तसंच 120 मीटर तेवढी रुंदी असणार आहे. 120 किमी वाहनांचा वेग. आणि यासाठी 56,000 कोटी रुपये खर्च आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, शिवडी न्हावाशेवा हा सागरी पूल कोणत्या 2 शहरांना जोडतो? मुंबई आणि नवी मुंबई या 2 शहरांना बघा हा जोडतो. लक्षात ठेवायचं आहे शिवडी न्हावाशेवा सागरी पूल, यालाच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक सुद्धा म्हणतात. मुंबई नवी मुंबईला जोडणारा हा पूल आहे. याची लांबी बघा 21.8 किलोमीटर. देशातील सर्वाधिक लांबी बघा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर मुंबई या ठिकाणी बघा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. लक्षात ठेवायचं आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ बघा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल कुठे आहे? हे सुद्धा आपल्याला मुंबईमध्येच पाहायला मिळतं. भारतामधील मध्य रेल्वेचं मुख्यालय कोणतं आहे? तर मुंबई. लक्षात ठेवायचं आहे मध्य रेल्वेचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी बघा. भारतामधील पहिली रेल्वे या ठिकाणामधून धावली होती 1853ला. जुनं नाव होतं बघा व्हिक्टोरिया टर्मिनल्स. खालीलपैकी रेल्वे डिव्हिजन बघा, खालीलपैकी रेल्वे डिव्हिजन कोणत्या ठिकाणी आहे? तर भुसावळ या ठिकाणी रेल्वे डिव्हिजन आपल्याला पाहायला मिळतं बघा. महाराष्ट्रामध्ये रेल्वेचे 2 मुख्यालय आहेत बघा. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे. पश्चिम रेल्वेचे बघा 5 विभाग आहेत. पुणे, मुंबई, नागपूर, सोलापूर आणि भुसावळ. लक्षात ठेवायचं आहे. खालीलपैकी कोण महाराष्ट्रामधील रस्त्याचं बांधकाम देखभाल करण्याचं कार्य करत नाही? तर MSRDC. लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्र रोड डेव्हलपमेंट. तर बघा राज्यातील रस्त्याचे बांधकाम आणि देखरेख करण्याचं जे काही जिल्हा परिषद सुद्धा या ठिकाणी काम करत असते. तर बघा NHAI याचाच अर्थ होता बघा नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ही संस्था बघा राष्ट्रीय महामार्गाचं काम आणि देखरेख करते. कोणती? MSSC. तर महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी काउन्सिल ही काय करते बघा? सुरक्षेबद्दल कार्य करते बघा. लक्षात ठेवायचे MSSC महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी काउन्सिल ही काय बघा सुरक्षेबद्दल कार्य करते. नेक्स्ट आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? तर नागपूर जिल्ह्यामध्ये हे आपणास पाहावयास मिळते बघा. सध्या भारतामध्ये 17 आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, टॉपिक चेंज झाला आता. अष्टविनायकवर या ठिकाणी प्रश्न आपण काय पाहणार आहेत? तर बघा सिद्धटेक हे अष्टविनायक ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर अहिल्यानगर आपल्याला ही बरोबर उत्तर आहे बघा. पाल हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पाल. तर जळगाव. लक्षात ठेवायचं बघा जळगाव या ठिकाणी पाल आहे.
कोणची? थंड हवेचं. लक्षात ठेवायचं आहे, थंड हवेचं ठिकाणं लक्षात ठेवा, पाठ करा. तर महाराष्ट्रामधील थंड हवेची ठिकाणी महाबळेश्वर कोणत्या ठिकाणी? तर सातारा या ठिकाणी बघा. पाचागणी महाबळेश्वर, माथेरान, त्याच्यानंतर राजमाची आणि कनकेश्वर हे रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. चिखलदरा अमरावतीमध्ये आहे. रामटेक नागपूरमध्ये आहे. लोणावळा, खंडावळा, भीमाशंकर कोणत्या ठिकाणी? पुणे जिल्ह्यामध्ये बघा. इगतपुरी कोणत्या ठिकाणी? तर नाशिक या ठिकाणी. पाल आत्ताच पाहिलं जळगाव या ठिकाणी. देवीच्या 3.5 शक्तिपीठापैकी अर्धे पीठ कोणतं आहे? तर वणी, नाशिक. अतिशय सोपा प्रश्न आहे. वणी, नाशिक. भारतामध्ये बघा 108 शक्तिपीठ आहेत. महाराष्ट्रामधील 3.5 शक्तिपीठ आहेत. तर बघा, कोल्हापूर या ठिकाणी महालक्ष्मी, तुळजापूर जिल्हा धाराशिव या ठिकाणी भवानी माता, माहूर जिल्हा नांदेड या ठिकाणी रेणुका माता, वणी, नाशिक सप्तशृंगी अर्धेपीठ. लक्षात ठेवायचं आहे बघा, नाशिक या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे बघा, संत चोखमोळा यांचं जन्मस्थळ बुलढाणा जिल्ह्यामधील कोठे आहे? तर संत चोखमोळा यांचं जन्मस्थान बुलढाणा जिल्ह्यामधील मेहून राजा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात ठेवायचं आहे, मेहून राजा. संत चोखमोळा. समाधी पंढरपूर या ठिकाणी त्यांची आहे. त्यांचं नाव आहे बघा चोखामेळा महार. गुरु संत नामदेव. त्यांचे गुरु कोण होते? संत नामदेव. जन्म बघा बुलढाणा जिल्ह्यामधील मेहनपूर या ठिकाणी झाला बघा. मेहुणपूर या ठिकाणी. यापैकी कोणतं ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये नाही? आता कोणतं ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही? तर महाकालेश्वर. बाकीचे बघा भीमाशंकर, घृष्णेश्वर आणि त्र्यंबकेश्वर हे काय आहेत बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत बघा. तर एकूण 5 ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. भीमाशंकर बघा पुणे जिल्ह्यामध्ये, तालुका आंबेगाव या ठिकाणी. वैजनाथ परळी हे बीड जिल्ह्यामध्ये बघा. घृष्णेश्वर बघा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे. त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी. औंढा नागनाथ कुठे? तर हिंगोली या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं. पुढचा प्रश्न आहे बघा, परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर आपल्या सगळ्याला माहिती आहे बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. महाराष्ट्रामध्ये पाहिलं आपण आताच की 5 ज्योतिर्लिंग आहेत. भीमाशंकर पुणे या ठिकाणी, परळी वैजनाथ बीड या ठिकाणी, घृष्णेश्वर बघा लक्षात ठेवा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे. त्र्यंबकेश्वर बघा नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. औंढा नागनाथ हिंगोली. भारतामध्ये टोटल किती आहेत बघा? 12 ज्योतिर्लिंग आहेत. हे पॉईंट पण लक्षात ठेवायचं आहे. तुळजा भवानी मातेचं मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर आपल्या सगळ्याला माहीत पाहिजे धाराशिव. लक्षात ठेवायचं आहे बघा, धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजा भवानी मातेचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. आलं लक्षात? तर महाराष्ट्रामधील देवीचे 3.5 शक्तिपीठ आहेत बघा. कोल्हापूर या ठिकाणी महालक्ष्मी आहे. तुळजापूर या ठिकाणी तुळजा भवानी. लक्षात ठेवा माहूर या ठिकाणी, माहूर नांदेड या ठिकाणी बघा रेणुका माता. वणी नाशिक या ठिकाणी बघा सप्तशृंगी अर्धपीठ या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, अष्टविनायकापैकी कोणतं ठिकाण पुणे जिल्ह्यामध्ये नाही? तर रांजणगाव, मोरगाव आणि ओझर हे काय आहेत बघा पुण्यामध्ये आहेत. परंतु सिद्धटेक आताच पाहिलं आपण कोणत्या ठिकाणी? तर सिद्धटेक अहिल्यानगर या ठिकाणी बघा. लक्षात ठेवायचं आहे, सिद्धेश्वर गणपती सिद्धटेक अहिल्यानगर येथे आहे. मोरगाव, थेऊर, लेण्याद्री, ओझर, रांजणगाव ही 5 ठिकाणे पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. लक्षात ठेवायचं आहे 5 ठिकाणे पुणे जिल्ह्यामध्ये आहेत बघा. पाली, महड ही अष्टविनायकांची 2 ठिकाणे रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. लक्षात ठेवायचं आहे मोरगाव, थेऊर, लेण्याद्री आणि ओझर, रांजणगाव. मोरगाव, थेऊर, लेण्याद्री, ओझर, रांजणगाव. त्याचप्रकारे ही जी काही 5 आहेत बघा ही पुण्यामध्ये आहेत. परंतु पाली आणि महड ही कुठं आहेत बघा? रायगडमध्ये बघा. पुढचा प्रश्न बघा, संत निवृत्तीनाथ महाराज यांचं समाधीस्थळ कोठे आहे? तर संत निवृत्तीनाथ महाराज यांचं समाधीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे? तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी यांचं समाधीस्थळ आहे बघा. त्र्यंबकेश्वर. पाचाड येथे खालीलपैकी कोणाची समाधी आहे? तर राजमाता जिजाबाई यांची या ठिकाणी समाधी आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणतं स्थळ गडचिरोली जिल्ह्यामध्ये नाही? तर प्रतापगड नाही बघा. बाकी मार्कंडा, चपराळा आणि वैरागड हे आपल्याला गडचिरोलीमध्ये पाहावयास मिळतात. गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्याच्या ठिकाणी एकमेव रेल्वे स्थानक आहे? तर वडसा या ठिकाणी आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकमेव रेल्वे स्टेशन वडसा. नेक्स्ट पहा, उलट गंगा विदर्भाची खजुराहो टिंबटिंब म्हणून ओळखले जाणारे धार्मिक पर्यटन स्थळ यापैकी कोणतं आहे? तर मार्कंडा हे आपलं बरोबर आहे बघा. मार्कंडा. विदर्भाचे खजुराहो आणि उलट गंगा म्हणून ओळखले जाणारे धार्मिक पर्यटन स्थळे बघा. मार्कंडा मंदिर गडचिरोली जिल्ह्यामधील चारमोशी तालुक्यामध्ये हे ठिकाणी. कुठे आहे? चारमोशी तालुक्यामध्ये. नांदेड जिल्ह्यामधील प्रसिद्ध प्राचीन
बघा, नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिर होट्टले खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? नांदेडमधील. तर देगलूर, लक्षात ठेवा, देगलूर तालुक्यामध्ये आहे. प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिर, सिद्धेश्वर मंदिर, होट्टल, देगलूर, जिल्हा नांदेड या ठिकाणी. बघा, नांदेडचं जे काय प्रॉपर शहर आहे त्यापासून 105 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. चालुक्य काळामध्ये बांधलेलं हे काय बघा मंदिर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पैठण तालुका टिंबटिंब संताची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते. तर संत ज्ञानेश्वर, लक्षात ठेवायचं आहे, पैठण तालुका संत ज्ञानेश्वर ही संताची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संत तुकाराम महाराज यांचं समाधीस्थान आहे? तर तुकाराम महाराज यांचं समाधीस्थान कोणतं आहे? देहू आहे. लक्षात ठेवा बघा, देहू ही आहे. तर संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी कुठे आहे बघा, संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी आणि समाधीस्थळ कोणतं आहे बघा, देहू, पुणे या ठिकाणी. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, संत तुकडोजी महाराज यांचं जन्मस्थळ कोणतं आहे? तर अमरावती हे बघा, संत तुकडोजी महाराज यांचे काय बघा जन्मस्थळ आहे. लक्षात ठेवायचं जन्मस्थळ आहे. तर बघा, संत तुकडोजी महाराज यांचा जन्म 30 एप्रिल 1909ला झाला. जन्म ठिकाण यावली, अमरावती या ठिकाणी आहे. मृत्यू 11 ऑक्टोबर 1967, मोजरी, अमरावती या ठिकाणी. यांचे गुरु आहेत बघा अकडोजी महाराज. अकडोजी महाराज यांचे गुरु आहेत. यांचं मूळ नाव होतं माणिक बंडोजी इंगळे. यांचं कार्य होतं अंधश्रद्धा आणि जातीभेद निर्मूलन. 1942च्या छोडो भारत आंदोलनामध्ये सहभाग होता आणि भाषणामधून त्यांनी काय केलं होतं, जनजागृती केली होती. पुणे जिल्ह्यामध्ये किती अष्टविनायक मंदिरं आहेत? तर एकूण 5 अष्टविनायक मंदिरं पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांचं समाधीस्थान कोठे आहे? तर वडू बुद्रुक या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचं समाधीस्थान आहे. पहा, छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 14 मे 1657ला पुरंदर किल्ला, जिल्हा पुणे या ठिकाणी झालं होतं. त्याच्यानंतर मृत्यू 11 मार्च 1689ला मृत्यू झाला होता. समाधीस्थळ लक्षात ठेवायचं वडबुद्रुक, शिरूर, पुणे या ठिकाणी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं शिरपामाळ हे ठिकाण कोठे आहे? तर जव्हार या ठिकाणी हे आहे बघा, जव्हार या ठिकाणी हे ठिकाण आहे. अमरावती जिल्ह्यामधील हे ठिकाण महानुभाव पंथाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. रिद्धपूर कोणते पहा, रिद्धपूर. तर महानुभाव पंथाची काशी रिद्धपूर ठिकाण अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न बघा, संत एकनाथ महाराज यांचं समाधीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे? तर संत एकनाथ महाराज यांची समाधी पैठण या ठिकाणी आहे. बघा, पैठण या ठिकाणी आहे. जन्मस्थळ पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. लक्षात, लोकप्रिय ग्रंथ एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर हे जे काय काव्य आहे बघा, हे एकनाथ यांनी लिहिलेलं आहे. कोणतं गाव पैठण तालुक्यामध्ये गोदावरीच्या नदीकाठी वसलेलं ज्ञानेश्वर यांचं जन्मस्थळ आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे आपेगाव. कोणतं आहे? तर आपेगाव हे आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती लोककला आहे? तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नमन ही काय आहे? लोककला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यामधील लोककला नमन, खेजे, जाखडी, दशावर, बाल्यनृत्य हे काय बघा त्या ठिकाणी कला आहेत. 12 ज्योतिर्लिंगापैकी भीमाशंकर ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवा, पुणे जिल्ह्यामध्ये. तर बघा, 5 ज्योतिर्लिंग टोटल 12 आहेत बघा, 12 पैकी 5 आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. खालीलपैकी कोणतं ठिकाण गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे? तर कचाडगड गुहा ही काय बघा गोंदियामध्ये आहे. नेक्स्ट आहे, सातारा जिल्ह्यामधील बारामोटीची विहीर कोणत्या गावामध्ये आहे? तर लिंब या गावामध्ये आहे. कोणत्या? लिंब या गावामध्ये बारामोटीची विहीर आपल्याला पाहावयास मिळते. बारामोटीची विहीर, सातारा जिल्हा, लिंबगाव ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्या कारकिर्दीमध्ये याचं बांधकाम झालं होतं. कृष्णा नदीच्या तीरावर ही विहीर आहे. या विहिरीमधून पाणी उपासण्यासाठी एकवेळी 12 मोठी लावल्या जातात. खालीलपैकी कोणतं पर्यटन स्थळ महाबळेश्वरमध्ये नाही? तर वजराई धबधबा हे आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही आहे. लक्षात, ते महाबळेश्वरमध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये नाही, सॉरी. खालीलपैकी कोणतं पर्यटन स्थळ हे महाबळेश्वरमध्ये नाही?
तर वजराई धबधबा. वजराई धबधबा. वजराई धबधबा भारतामधील सर्वात उंच कास पठाराजवळ आहे बघा. आणि वजराई धबधबा भारतामधील सर्वात उंच धबधबा आहे. याची उंची बघा 1840 फूट आहे. किती? 1840 फुटाची उंची आहे. एल्फिस्टन पॉईंट, त्याच्यानंतर आर्थर सीट, तापोळा हे महाबळेश्वरमधील पर्यटन स्थळे आहेत. खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला पालघरचे महाबळेश्वर म्हणतात? तर जव्हार. जव्हारला या ठिकाणी महाबळेश्वरचे काय म्हणतात? पालघरचे महाबळेश्वर म्हणतात. पालघर जिल्ह्यामधील कोणता पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे? तर तारपा. पालघरमध्ये कोणता आहे बघा? तारपा हा पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे. आदिवासी लोकांचे श्रद्धास्थान बाबला देवी तालुक्यामध्ये आहे. तर आदिवासी लोकांचे श्रद्धास्थान बाबलाई देवी कुर्ची या ठिकाणी आहे. कोणत्या ठिकाणी? कुर्ची या ठिकाणी. लक्षात ठेवा, गडचिरोली जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या तालुक्यामध्ये झाला? तर जुन्नर तालुक्यामध्ये झाला. कोणत्या? जुन्नर. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. जन्मस्थळ शिवनेरी किल्ला, जुन्नर या ठिकाणी, पुणे. सिंदखेड राजा येथे टिंबटिंब यांचा राजवाडा आहे. तर लखुजी जाधव यांचा काय राजवाडा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिरड शहापूर येथील टिंबटिंब मंदिर प्रसिद्ध आहे. तर दिगंबर जैन मंदिर हे काय बघा यासाठी प्रसिद्ध आहे. दिगंबर जैन मंदिर प्रसिद्ध आहे. खालीलपैकी कोणतं ठिकाण अष्टविनायकापैकी नाही? तर गणपतीपुळे. लक्षात ठेवा, गणपतीपुळे. गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यामधील प्रसिद्ध गणेश मंदिर आहे, पण हे अष्टविनायकामध्ये मोडत नाही पहा. नेक्स्ट आहे अजिंठा व वेरूळ ही भारतामधील प्रसिद्ध स्थळे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अजिंठा आणि वेरूळ ह्या काय पहा लेण्या आहेत. तर बघा ह्या ज्या काही लेण्या आहेत पहा, या सातवाहन, त्याच्यानंतर वाकटक, चालुक्य आणि राष्ट्रकूट काळामध्ये निर्माण झालेल्या आहेत. ही लेणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बुलढाणा जिल्ह्यामधील सिंदखेड राजा हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर राजमाता जिजाऊ यांचा जन्म ठिकाणासाठी हे प्रसिद्ध आहे. लक्षात, जिल्हा बुलढाणा, राजमाता जिजाऊ यांचा जन्म ठिकाणी. शिवनेरी किल्ला, जुन्नर तालुका, पुणे जिल्हा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज ही काय बघा छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्म ठिकाण आहे. ज्योतिर्लिंग औडा नागनाथ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हिंगोली जिल्ह्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. चिखलदरा हे पर्यटन स्थळ कोणत्या ठिकाणी आहे? तर अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा हे आपल्याला पाहायला मिळतं. कर्नाळा हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? तर कर्नाळा हे किल्ल्यासाठी प्रसिद्ध. लक्षात ठेवायचं बघा, कर्नाळा हे ठिकाण किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे. लक्षात. तर रायगड या ठिकाणी जिल्ह्यामध्ये कर्नाळा किल्ला, पनवेल तालुक्यामध्ये हा किल्ला आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्य सुद्धा आहे पहा. एकदम सोपा प्रश्न आहे बघा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? ऑप्शन क्रमांक 3 शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवनेरी किल्ल्यावर झाला. हा किल्ला पुणे जिल्ह्यामधील जुन्नर तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हरिहरेश्वरला सुंदर टिंबटिंब आहे. तर समुद्रकिनारा आहे पहा, हरिहरेश्वरला सुंदर समुद्रकिनारा आहे. समुद्रकिनारा आहे हरिहरेश्वरे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. येथील सावित्री नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते. अजिंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने कशाचे चित्र आढळतात? तर जातक कथा. लक्षात ठेवायचं आहे, जातक कथा या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. अजिंठा लेणी बघा कोणत्या ठिकाणी आहे? छत्रपती संभाजीनगर जिल्हा ही प्राचीन लेणी आहे. यामध्ये बौद्ध लेणीचं प्रमाण जास्त आहे. त्यामध्ये जातक कथा लिहिलेल्या आहेत पहा. भारतामधील ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत? तर महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहेत. किती? 5 ज्योतिर्लिंग. शेख फरीदा बाबांचा दर्गा कोणत्या ठिकाणी आहे? तर गिरडे या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी? गिरडे. महाराष्ट्रामधील प्रसिद्ध शीख गुरुद्वारा कुठे आहे? तर नांदेड या ठिकाणी आहे. कोणत्या ठिकाणी? नांदेड या ठिकाणी आहे. खालीलपैकी कोणती जागा नरनाळा किल्ल्यामध्ये नाही? खालीलपैकी कोणती जागा नरनाळा किल्ल्यामध्ये नाही? त्याचं बरोबर उत्तर आहे बघा, नरनाळा किल्ला कुठे आहे? तर अकोला जिल्ह्यामध्ये. याचं उत्तर आहे बघा लाल महाल. ही नाही बघा. बाकीचं बघा, अंबरमहल, शहानूर दरवाजा, महाकाली दरवाजा ही सर्व ठिकाणी नरनाळा किल्ल्यामध्येच आहेत. हेमकलसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
तर हेमकालसा हे स्थळ गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या? गडचिरोली या जिल्ह्यामध्ये हेमकालसा आहे पहा. गडचिरोली जिल्ह्यामधील भामरागड तालुक्यात हेमकालसा स्थळ आहे. प्रकाश आमटे यांचा लोक बिरादरी प्रकल्प तेथे आहे, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोणते आहे? तर मोजरी या ठिकाणी आहे. कोणत्या ठिकाणी? मोजरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तुमसर भंडारा येथे टिंबटिंबची मोठी बाजारपेठ आहे, तर तांदळाची मोठी काय बाजारपेठ आहे. बुलढाणा जिल्ह्यामधील प्रसिद्ध लोणार सरोवराची निर्मिती कशामुळे झाली आहे? तर उल्कापातामुळे बुलढाणा जिल्ह्यामधील प्रसिद्ध लोणार सरोवरची निर्मिती झाली आहे. कशामुळे झाली? उल्कापातामुळे. लोणार सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे झाली आहे. खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. पौराणिक कथानुसार लवणासूर राक्षसाला विष्णूने मारले म्हणून त्या ठिकाणाला लोणार हे नाव देण्यात आलेलं आहे. सोलापूर हे टिंबटिंबच्या लघु उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. तर सोलापूर हे बघा चादरीसाठी प्रसिद्ध आहे. कशासाठी? चादरीसाठी. मजबूत आणि टिकाऊ अशा चादरीसाठी सोलापूर जिल्हा प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? तर नाशिक या ठिकाणी कुंभमेळा भरतो. कुंभमेळा म्हणजे ठराविक काळानंतर पवित्र हिंदू नद्यांच्या काठी भरणारा भाविकांचा मेळा असतो. कुंभमेळा दर 12 वर्षांनी भरतो. या ठिकाणी बघा जर पाहिलं तर भारतामध्ये 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो. प्रयागराज, उज्जैन, नाशिक आणि हरिद्वार. पुण्यातील आगा खान पॅलेस येथे कोणाची समाधी आहे? तर आगा खान पॅलेस या ठिकाणी कस्तुरबा गांधी, लक्षात ठेवायचं आपला, कस्तुरबा गांधी यांची समाधी आहे. कस्तुरबा गांधी महात्मा गांधी यांच्या पत्नी होत्या. 1942च्या लढ्यामध्ये त्यांना नजर कैदेमध्ये ठेवले असताना त्यांचा मृत्यू झाला. आगा खान पॅलेस येथे त्यांची समाधी आहे. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणतात? इचलकरंजी, लक्षात ठेवायचं, इचलकरंजीला मँचेस्टर म्हणतात. इंग्लंडमध्ये मँचेस्टर हे गाव होतं. औद्योगिक क्रांतीचं पहिलं ते शहर बनलं. मँचेस्टर येथे जगातील पहिलं रेल्वे स्थानक बांधलं. महाराष्ट्रात वस्त्रोद्योगाची सुरुवात इचलकरंजी या ठिकाणी झाली आणि पुढे ते वस्त्रोद्योगाचं शहर म्हणून प्रसिद्ध झालं. त्याच प्रकारे इचलकरंजी महाराष्ट्राची 28वी महानगरपालिका बनली. आणि मँचेस्टर, इचलकरंजी, लक्षात ठेवा, महाराष्ट्राचं मँचेस्टर इचलकरंजी, भारताचं मँचेस्टर अहमदाबाद, त्यालाच आधी मुंबई म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पुढचा प्रश्न आहे, बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरामध्ये आहे? तर नागपूर शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय नागपूर जिल्हा, लक्षात ठेवा, नागपूर या ठिकाणी आहे. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय नागपूर येथे आहे. त्याला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलेलं आहे. विसंगत शब्द ओळखायचा आहे. लेण्याद्री, सिद्धटेक, सिद्धिविनायक. तर सिद्धिविनायक या ठिकाणी विसंगत आहे. बघा, सिद्धिविनायक हे अष्टविनायकाचं नाव आहे आणि बाकीचे अष्टविनायकाचे स्थळ आहेत पहा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये कोणत्या साली झालं? तर 2004 मध्ये समावेश झाला होता जागतिक वारसा स्थळामध्ये, लक्षात ठेवा, 2004 मध्ये. तर या ठिकाणी जर पाहिलं तर व्हिक्टोरिया टर्मिनसचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं ठेवण्यात आलं होतं. त्या ठिकाणी मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे. बोरीबंदर आत्ताचं बघा जे काही CSMT ते ठाणे भारतामधील पहिलं या ठिकाणी पहिली रेल्वे धावली होती. 2004 साली बघा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला होता. कधी? 2004 साली. प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवा, प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रामधील नंदुरबार या ठिकाणी आहे. कोणत्या ठिकाणी? नंदुरबार या ठिकाणी आहे. तर पहा, तापी नदीच्या काठावर आहे. दक्षिण काशी याला असं म्हटलं जातं. शहादा तालुक्यामध्ये नंदुरबार येथे प्रकाशे हे तीर्थस्थळ. शहादा तालुक्यामध्ये नंदुरबार येथे प्रकाशे हे तीर्थस्थळ आहे. महाराष्ट्राच्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या भारतामध्ये कितवा क्रमांक आहे? तर दुसरा क्रमांक आहे. 2011ची जनगणनावर भरपूर वेळा या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत. त्यानुसार आपल्या महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे? तर दुसरा क्रमांक आहे. लक्षात, दुसरा. तर 2011ची जनगणना यामध्ये महाराष्ट्राचा भारतामध्ये दुसरा क्रमांक लागतो. पहिला क्रमांक उत्तर प्रदेश राज्याचा आहे. 2011 मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या 11,23,74,333 इतकी होती.
सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता होता? तर सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा होता सिंधुदुर्ग. ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग. सन 2011ची जनगणना सर्वात कमी महाराष्ट्रातील लोकसंख्येचा जिल्हा सिंधुदुर्ग होता. लोकसंख्या किती होती? 8.89 लाख, म्हणजे 0.76% इतकी होती. महाराष्ट्रामधील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता आहे? तर मुंबई उपनगर याचं बरोबर उत्तर आहे, मुंबई उपनगर. महाराष्ट्रामधील लोकसंख्येची सर्वाधिक घनता मुंबई उपनगर म्हणजे किती होती? तर 20,980 इतकी होती. महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येची सर्वात कमी घनता गडचिरोली. कुठे बघा? गडचिरोली. महाराष्ट्रामधील अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या जनगणना 2011 नुसार टक्केवारीनुसार शेवटून चौथा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा होता. शेवटून चौथा कोणता होता? सिंधुदुर्ग. सर्वात जास्त आदिवासीचं प्रमाण नंदुरबार जिल्ह्यामध्ये, सर्वाधिक आदिवासीची संख्या नाशिकमध्ये होती. बघा, आदिवासीचं प्रमाण कुठं विचारलं तर नंदुरबारमध्ये, आणि सर्वाधिक आदिवासी नाशिक जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट पहा, 2011च्या जनगणनेनुसार गोंदिया जिल्ह्याची लोकसंख्येची घनता किती होती? तर 253 स्क्वेअर पर किलोमीटर इतकी होती. पहा, खालीलपैकी भारतामधील सर्वात तरुण राज्य कोणतं? तर गोवा राज्य हे सर्वात तरुण आहे, भारतातील तरुण. जनगणना 2011 प्रमाणे यवतमाळ जिल्ह्याचं स्त्री पुरुष प्रमाण किती होतं? तर 952 इतके स्त्री पुरुष होते. जनगणना 2011 प्रमाणे यवतमाळचं होतं बघा 952. आपल्या महाराष्ट्राचं होतं बघा 929. महाराष्ट्राचं बाललिंग गुणोत्तर 894 इतकं होतं. किती? 894. यवतमाळ जिल्ह्यामध्ये आदिवासी जमाती आढळतात. तर बघा, गोंड, कोलाम आणि परधान, म्हणजे यापैकी सर्वच आदिवासी जमाती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. भारतामध्ये दर टिंबटिंब वर्षांनी जनगणना करण्यात येते. तर दर 10 वर्षांनी जनगणना करण्यात येते. दर 10 वर्षांनी. पूर्ण आकडेवारीनुसार पहिली जनगणना 1881 मध्ये झाली, आणि स्वातंत्र्यानंतर पहिली जनगणना 1951ला झाली होती. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची प्रति चौरस किलोमीटर लोकसंख्येची घनता किती होती? तर 365 इतकी होती. किती? 365 इतकी. लक्षात, लोकसंख्या 11.21 कोटी होती, आणि भारताची घनता 382 प्रति चौरस किलोमीटर इतकी होती. जगामधील लोकसंख्येत भारताचा कितवा क्रमांक आहे? तर द्वितीय क्रमांक आहे. संपूर्ण जगामध्ये लोकसंख्येत भारत हा दुसऱ्या स्थानावर आहे. 2011च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याचं साक्षरता प्रमाण किती टक्के? तर 74% इतकं होतं. लक्षात, गडचिरोली जिल्ह्याची साक्षरता दर 73.3%. पुरुष साक्षरता होती 83.3% आणि स्त्री साक्षरता होती 66.3%. आणि महाराष्ट्राची साक्षरता 82.34% इतकी होती. भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं? तर भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्या असलेलं राज्य सिक्कीम. सर्वात कमी लोकसंख्या असलेलं राज्य सिक्कीम होतं. सर्वात जास्त लोकसंख्या कुठं? तर उत्तर प्रदेश, 19.96 कोटी. भारतात साक्षरतेचं प्रमाण सर्वात जास्त केरळ राज्यामध्ये. केरळ राज्यामध्ये सगळ्यात जास्त शिकलेले लोक आहेत. बघा, साक्षरतेचं प्रमाण सर्वात जास्त केरळ राज्य 93.91% इतकी साक्षर, म्हणजे 94% या ठिकाणी टोटल साक्षरता. 15 ते 35 वयोगटामध्ये 100% साक्षरता गाठणारं पहिलं राज्य होण्याचा मान केरळ राज्याला मिळाला होता. पुढचा प्रश्न काय आहे? तर महाराष्ट्र राज्याची नागरी लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के इतकी आहे? तर किती आहे? तर 45.2% इतकी आहे. 45.2% नागरी लोकसंख्या. ग्रामीण लोकसंख्या 54.78%. आणि नागरी लोकसंख्येबाबत महाराष्ट्राचा क्रमांक किती आहे? तर प्रथम आहे. बघा, नेक्स्ट, 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याचे स्त्री पुरुष प्रमाणे राष्ट्रीय स्त्री पुरुष प्रमाणापेक्षा कमी आहे? तर राजस्थान. ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान. या ठिकाणी डिटेलमध्ये जर पाहिलं तर राजस्थानमध्ये बघा सगळ्यात कमी स्त्री पुरुष प्रमाण होतं. पहा, एखाद्या प्रदेशाचं क्षेत्रफळ व तेथील एकूण लोकसंख्या यावर दर चौरस किलोमीटरमध्ये किती लोक राहतात याचं प्रमाण काढतात. या प्रमाणाला लोकसंख्येचं काय म्हणतात? तर घनता असं म्हणतात. बरोबर, घनता असं म्हटलं जातं. तर 2011च्या जनगणनेनुसार भारताची घनता किती? 382 चौरस किलोमीटर, आणि आपल्या महाराष्ट्राची 365 चौरस किलोमीटर. किती? 365 चौरस किलोमीटर.
लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता? तर अंदमान निकोबार बेट. लक्षात ठेवा. भारताची लोकसंख्येची घनता 382 चौरस किलोमीटर इतकी आहे. सर्वाधिक घनता कोणाची आहे? तर दिल्लीची. बघा किती आहे? 11,324 चौरस किलोमीटर. सर्वात कमी घनता असलेलं राज्य अरुणाचल प्रदेश आहे. सगळ्यात कमी कुठं? अरुणाचल प्रदेश. सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश अंदमान निकोबार. भारतातील सर्वाधिक स्त्रियांचं प्रमाण असणारं राज्य कोणतं? तर केरळ हे भारतातील सर्वाधिक स्त्रियांचं प्रमाण असणारं राज्य आहे. भारतामध्ये सर्वात जास्त स्त्रिया कुठं आहेत? केरळमध्ये. केरळमध्ये बघा 1084 या ठिकाणी स्त्रियांचं प्रमाण आहे. पहा. बोडो जमातीचे लोक जास्त प्रमाणामध्ये कोणत्या राज्यामध्ये आढळून येतात? तर आसाम राज्यामध्ये बोडो जमातीचे लोक आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पाहावयास मिळतात. तर लक्षात ठेवायचं आहे, नागा जमात नागालँडमध्ये, बोडो जमात आसाममध्ये, मिश्मी ताईत जमात अरुणाचल प्रदेशमध्ये, कुकी मैती मणिपूर राज्यामध्ये. लोकसंख्येचा घनतेचा विचार केला असता असे म्हणणं संयुक्त ठरेल की सर्वात विरळ लोकसंख्येचं राज्य कोणतं आहे? सगळ्यात विरळ लोकसंख्या म्हणजे कमी लोकसंख्या अरुणाचल प्रदेश या ठिकाणी. विरळ लोकसंख्येची घनता असलेलं राज्य अरुणाचल प्रदेश. यामध्ये 17 चौरस किलोमीटर इतकी घनता आहे. पहा. देशामध्ये साक्षरतेचं सर्वात कमी प्रमाण हे कोणत्या ठिकाणी आहे? तर बिहार राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात ठेवा, बिहार. भारताची साक्षरता 2011च्या जनगणनेनुसार 72.8% बघा. सर्वाधिक साक्षरता असलेलं राज्य केरळ आहे. त्या ठिकाणी 94% साक्षरता आहे. किती? 94%. सर्वात कमी साक्षरता दर कुठं आहे? तर बिहार राज्यामध्ये. सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे? तर 365 चौरस किलोमीटर. किती आहे? 365 चौरस किलोमीटर. महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता 365 चौरस किलोमीटर. सर्वाधिक घनता असलेला जिल्हा मुंबई उपनगर. किती? बघा 20,980. सर्वात कमी घनतेचा जिल्हा गडचिरोली. किती? बघा 74. भारतामधील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य कोणतं आहे? उत्तर प्रदेश हे सर्वात मोठं राज्य. लक्षात. उत्तर प्रदेशची लोकसंख्या 20 कोटी इतकी होती. पहा. भारतामधील लोकसंख्येची गणना ही किती वर्षांनी? तर 10 वर्षांनी केली जाते. जनगणनेची सुरुवात 1972 साली लॉर्ड मेयोने केली होती आणि 1881 बघा, या 1872 साली लॉर्ड मेयोने 1881 पासून दर 10 वर्षांनी नियमित जनगणना केली जाते. 2011 मध्ये 15वी जनगणना झाली. तर विकसनशील देशांमध्ये लोकसंख्येचा स्तूप कसा असतो? तर रुंद पाया आणि अरुंद माथा. लक्षात ठेवा, रुंद पाया आणि अरुंद माथा. विकसनशील देशाची लोकसंख्या वेगाने वाढत असते. विकसनशील देशामध्ये तरुण लोकसंख्या जास्त असते, वृद्धांची संख्या कमी असते. उदाहरणार्थ भारत, पाकिस्तान. विकसित देशामध्ये अरुंद पाया आणि रुंद माथा असतो. म्हणजे यात वृद्धांचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं. कुठं? विकसित देशामध्ये वृद्धांचं प्रमाण अधिक असतं. महाराष्ट्रामध्ये स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर किती आहे? तर 929 इतकं आहे. लक्षात ठेवायचं आहे, 929 काय बघा स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर आहे. देशामधील 100% साक्षर असलेला जिल्हा कोणता आहे? एर्नाकुलम हा देशामध्ये 100% साक्षर असलेला जिल्हा आहे. कोणता? एर्नाकुलम. केरळ राज्यामधील भारतातील सर्वात साक्षर जिल्हा आहे. केरळ राज्यामध्ये जो काही एर्नाकुलम जिल्हा आहे तो देशातील 100% साक्षर जिल्हा आहे. पहा. त्या ठिकाणामधील पोतनिकत जिल्हा एर्नाकुलम केरळ हे भारतामधील पहिले साक्षर गाव आहे. महाराष्ट्रामधील साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग. महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता आहे? गडचिरोली जिल्हा आहे. लक्षात ठेवा, गडचिरोली. देशामध्ये साक्षरतेमध्ये सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्याचं आहे? तर सगळ्यात कमी प्रमाण हे बिहार राज्याचं आहे. सगळ्यात कमी बिहार. भारताची टोटल साक्षरता 74% आहे. देशाची साक्षरता सर्वात कमी प्रमाण म्हणजे देशामध्ये साक्षरतेचं सगळ्यात कमी प्रमाण बिहार राज्याचं आहे. त्या ठिकाणी 47% या ठिकाणी आहे. पहा. भारतामध्ये सर्वाधिक स्त्रियांचं प्रमाण असलेलं राज्य कोणतं आहे? तर केरळ हे राज्य सर्वाधिक स्त्रियांचं प्रमाण असलेलं राज्य आहे. टिंबटिंब हे लोकसंख्या या ठिकाणी सगळ्यात कमी विरळ घनतेचं राज्य आहे तर अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश हे लोकसंख्या सर्वात विरळ कमी घनतेचं राज्य आहे. पहा. अरुणाचल प्रदेशमध्ये
अविकसित डोंगराळ आदिवासी दुर्गम प्रदेश आहे. सुरुवातीपासून येथे लोकसंख्या कमी आहे. 2011च्या जनगणनेचे घोषवाक्य कोणतं आहे? तर आपली जनगणना आपलं भविष्य. आपली जनगणना आपलं भविष्य हे काय या ठिकाणी घोषवाक्य आहे. भारतामध्ये आताच पाहिलं आपण 1872 साली जनगणनेची सुरुवात झाली होती आणि लॉर्ड मेयो यांना जनगणनेचा जनक असं म्हटलं जातं. भारतामधील कोणत्या राज्यामध्ये लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे? तर केरळ राज्यामध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तर आहे पहा. 1084 म्हणजे पुरुषांमागं 1084 स्त्रिया आहेत पहा. म्हणजे 84 स्त्रिया त्या ठिकाणी जास्त आहेत. देशामध्ये जन्मदर आणि बालमृत्यू यांचं प्रमाण ठरवताना व्यक्तीमागील प्रमाण लक्षात घेतलं जातं. तर बघा प्रति 1000 व्यक्तीमागील प्रमाण लक्षात घेतलं जातं. देशामध्ये जन्मदर ठरवताना 1000 व्यक्तींमागे किती जन्मले ही माहिती मिळवली जाते आणि बालमृत्यू दर ठरवताना 1000 बालकांमध्ये किती बालके मृत्यू पावले हे आपण पाहिलं जातं. भारतामधील कोणत्या राज्यामध्ये लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे? तर केरळ राज्यामध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तर आहे. कोणत्या? केरळ राज्यामध्ये. तर या ठिकाणी केरळचं लिंग गुणोत्तर सर्वाधिक म्हणजे 1084 इतकं आहे. हरियाणा राज्याचं लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना हरियाणामधूनच या ठिकाणी चालू झाली. माल्थसच्या मतानुसार लोकसंख्या नियंत्रण हा खालीलपैकी कोणता उपाय आहे? तर नैसर्गिक प्रतिबंध. कोणता उपाय आहे? नैसर्गिक प्रतिबंध. थॉमस रॉबर्ट माल्थस यांनी 1798 मध्ये लोकसंख्या सिद्धांत मांडला. लोकसंख्या ही गुणोत्तर श्रेणीमध्ये वाढते आणि त्यांना आवश्यक संसाधने मात्र गणितीय श्रेणीमध्ये वाढतात हे या ठिकाणी त्यांनी शोधून काढलं. पुढचा प्रश्न आहे बघा. सन 2011च्या जनगणनेनुसार नंदुरबार जिल्ह्यामध्ये दर 1000 पुरुषामागे स्त्रियांचं प्रमाण किती आहे? 978. किती आहे? 978 इतकं आहे. नेक्स्ट म्हणून ओळखला जातो. तर नंदुरबार जिल्हा हा आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. लक्षात ठेवायचं आहे आदिवासी समुदायाचं प्रमाण सर्वाधिक असल्याने नंदुरबारला आदिवासींचा जिल्हा म्हणतात. आदिवासी लोकसंख्या ठाणे जिल्ह्यामध्ये आहे बघा. आदिवासींची लोकसंख्या ठाणे जिल्ह्यात आहे. प्रमाण नंदुरबारमध्ये आहे बघा. नंदुरबार आदिवासींचं श्रद्धास्थान कोणतं आहे बघा? देवमोगरा देवी. मुंडा ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये आढळते? तर झारखंडमध्ये आपल्याला ही पाहावयास मिळते. लक्षात ठेवायचं आहे झारखंडमध्ये. आलं लक्षात? झारखंडमध्ये आढळते. मुंडा जमातीचे बिरसा मुंडा हे दैवत आहे. बिरसा मुंडाने ख्रिश्चन धर्मप्रसारकांना विरोध केला. नंतर ते इंग्रजांविरुद्ध लढले. तुरुंगात त्यांच्यावर अनेक छळ झाले. त्यांचा या ठिकाणी मृत्यू झाला. ठक्कर बाप्पा यांनी टिंबटिंब या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले. तर आदिवासी कल्याण ठक्कर बाप्पा यांनी केलेलं आहे. आलं लक्षात? अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर, ठक्कर बाप्पा हे त्यांचं नाव आहे. त्यांनी भिल्ल सेवा मंडळाची स्थापना केली. गोंड सेवक संघाची स्थापना केली. गांधीजींनी त्यांना बाप्पा म्हणत बघा. गांधीजी काय म्हणायचे? त्यांना बाप्पा म्हणत. गांधीजीच्या हरिजन सेवक संघाचे सचिव ते राहिले. भिल्ल ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी दिसून येते? तर खानदेशामध्ये ही आपणास दिसून येते. भिल्ल ही आदिवासी जमात राज्यामधील प्रमुख आदिवासी जमातीपैकी एक आहे पहा. त्याच्यानंतर बघा मांडिया गोंड ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळून येते? तर गडचिरोलीमध्ये ही आढळून येते. अतिशय लाजरी असलेली जमात गडचिरोली जिल्ह्यामध्ये आढळते. तसेच छत्तीसगड महाराष्ट्र याच्या सीमा भागामध्ये मांडिया गोंड जमात आढळते. कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात? तर अमरावतीमध्ये कोरकू जमातीचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. अमरावती जिल्ह्यामध्ये सातपुडा रांगेमधील मेळघाट डोंगरामध्ये कोरकू जमात आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न आहे बघा. जिवाजी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? तर ग्वाल्हेर या ठिकाणी जिवाजी विद्यापीठ आहे. कुठं? ग्वाल्हेर या ठिकाणी. जिवाजी विद्यापीठाची स्थापना भारताचे पहिले उपराष्ट्रपती यांनी केलेली आहे. नॅशनल फिल्म आर्चिव्ह या संस्थेचं मुख्य कचेरी टिंबटिंब येथे आहे. तर पुणे या ठिकाणी आहे. नॅशनल फिल्म आर्चिव्ह ही संस्था पुण्यामध्ये स्थापन झाली. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या संस्थेची स्थापना केलेली आहे. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. आलं लक्षात? 1919 मध्ये काले सातारा या ठिकाणी
संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील. ब्रीदवाक्य स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद. योजना कमवा आणि शिका त्यांची योजना होती. आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर शरद पवार हे अध्यक्ष आहेत. आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे तर नाशिक या ठिकाणी आरोग्य विज्ञान विद्यापीठ आपल्याला पाहायला मिळतं. राष्ट्रीय विधी विद्यापीठ NLU महाराष्ट्रामध्ये कुठे आहे तर मुंबईमध्ये, औरंगाबादमध्ये, म्हणजे यापैकी सर्व ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळतं. राष्ट्रीय विधी विद्यापीठ राष्ट्रीय बार काउन्सिलिंग वकिलांची संघटना नियमित करते. निधी बघा राज्य सरकारकडून येत असतो. हे सर्वोत्कृष्ट कायदे महाविद्यालय आहेत. महाराष्ट्रामध्ये जेथे उच्च न्यायालय किंवा खंडपीठ आहे त्या ठिकाणी राष्ट्रीय विधी विद्यापीठ आहे. तर राज्यामध्ये 3 ठिकाणी आहे बघा, मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या ठिकाणी. मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कोठे आहे तर वाई सातारा या ठिकाणी आहे. मराठी विश्वकोश निर्मितीचं मुख्यालय वाई सातारा या ठिकाणी आहे. कुठं? वाई सातारा येथे आहे. वाई इथून पुण्याला जाणाऱ्या असल्याच्या अफवेमुळेच या ठिकाणी चर्चेत आहे बघा. याचा उद्देश मराठी भाषा आणि संस्कृती याचं जतन आणि संवर्धन आहे. याचा मुख्य उद्देश काय आहे? मराठी भाषा, संस्कृती याचं जतन आणि संवर्धन. डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोलाची स्थापना केव्हा झाली? तर 1969 मध्ये डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. भारताचे पहिले कृषी मंत्री आणि शेतकरी नेते पंजाबराव देशमुख यांचं नाव अकोला कृषी विद्यापीठाला दिले आहे. लक्षात ठेवायचं आहे. RAD प्रभूंनी स्थापना क्रम बघा, लक्षात ठेवा, ट्रिक आहे एक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कोठे आहे तर लोणेरे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ आपल्याला पाहायला मिळतं. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ याची स्थापना 1989ला झाली. स्थळ कुठे? लोणेरे, रायगड या ठिकाणी. अभ्यासक्रम काय तर तंत्रज्ञानामधील पदवी आणि पदविका. पुढचा प्रश्न आहे बघा, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे? तर हे रामटेक या ठिकाणी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ आहे बघा. तर बघा, कवी कालिदासांनी मेघदूत हे काव्य नागपूरमधील रामटेक या ठिकाणी लिहिले. महाराष्ट्रामध्ये संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी विद्यापीठ नव्हते म्हणून 1997 साली रामटेक या ठिकाणी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये पशु आणि मत्स्य विद्यापीठ कोठे आहे? तर नागपूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पशु आणि मत्स्य विद्यापीठ आहे. कुठं? नागपूरमध्ये. पशु, पक्षी, मासे यांच्या अभ्यासामध्ये एकरूपता यावी, संशोधन व्हावं म्हणून पशु आणि मत्स्य विद्यापीठ स्थापन झालं. याची स्थापना 2000 साली नागपूर या ठिकाणी करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे, रायगड जिल्ह्यामधून कोणता महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग जातो? तर रायगड जिल्ह्यामधून NH66 हा राष्ट्रीय महामार्ग जातो. तर हा राष्ट्रीय महामार्ग रायगड जिल्ह्यामधून जातो. NH66 कोकणातील जिल्हे जोडणारा राष्ट्रीय महामार्ग आहे. NH66 मध्ये एकूण 5 राज्यांमधून जातो. लक्षात, रायगड जिल्ह्यामधील महाड या ठिकाणी चवदार तळे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केला होता? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर 20 मार्च 1927. कधी केला होता? 20 मार्च 1927ला केला होता. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाडच्या चवदार तळ्याची ऐतिहासिक सत्याग्रह बघा 20 मार्च 1927 या दिवशी झाला होता. चवदार तळ्याचं जे काही पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून हा सत्याग्रह करण्यात आला होता. या सत्याग्रहाला महाडचा सत्याग्रह, चवदार तळ्याचा सत्याग्रह किंवा महाडच्या मुक्तीसंग्राम म्हणून सुद्धा या ठिकाणी ओळखलं जातं. पुढचा प्रश्न आहे बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर ICS भारतीय सिव्हिल अधिकारी CD देशमुख हे महाराष्ट्राच्या कुठल्या जिल्ह्यातील होते? हे रायगड जिल्ह्यामधले होते. CD देशमुख यांचं पूर्ण नाव काय होतं? तर चिंतामण द्वारकानाथ देशमुख. CD देशमुख हे मराठी अर्थशास्त्रज्ञ होते. ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे 3रे आणि मूळ भारतीय वंशाचे पहिले होते पहा गव्हर्नर. रायगड जिल्ह्यामध्ये किती पोलीस स्टेशन आहेत? तर रायगड जिल्ह्यामध्ये 28 पोलीस स्टेशन आहेत. किती? 28. रायगड जिल्ह्यामध्ये एकूण 28 पोलीस स्टेशन आहेत. रायगड जिल्ह्याचे 8 उपविभाग आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये 15 तालुके आहेत. पुढचा प्रश्न काय बघा, फोंडा येथील मध प्रसिद्ध बघा, मध प्रसिद्ध आहे. तर फोंडा हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर कणकवली तालुक्यामध्ये आहे फोंडा.
तर फोंडा हे घाट आहे बघा, तो कोल्हापूर आणि दाचीपूर अभयारण्यापर्यंत पसरलेला आहे. मध निर्मितीसाठी फोंडा घाट नावाची कंपनी प्रसिद्ध आहे. हा घाट कोल्हापूर सावंतवाडी यांना जोडतो. 1 मे 1981 रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे 2 जिल्ह्यामध्ये विभाजन झालं होतं. 1 मे 1981ला. सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? तर 1981 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना 1 मे 1981 साली झाली. सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी जिल्ह्याच्या विभाजनामधून निर्माण झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुख्यालय ओरोस बुद्रुक. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण 8 तालुके आहेत. किती? 8 तालुके आहेत. मुंबईमधील सर्वात जुने वाचनालय कोणतं आहे? तर ससून वाचनालय हे आहे. कोणतं आहे बघा? ससून वाचनालय. मुंबईमधील सर्वात जुनं ग्रंथालय म्हणून ज्याची ओळख आहे असं डेव्हिड ससून ग्रंथालय आहे. 1847ला काही तरुण मेकॅनिकांचा गड आणि रॉयल मिंट एक आणि सरकारी डॉकयार्डचे कर्मचारी याच्या पुढाकारातून ससून वाचनालय या ठिकाणी स्थापन केलं होतं. पुढचा प्रश्न आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये टोटल किती तालुके आहेत? तर 15 तालुके आहेत. किती? 15. जळगाव जिल्ह्यामध्ये 15 तालुके आहेत. जळगाव जिल्हा नाशिक विभागामध्ये येतो. जळगाव जिल्ह्यामध्ये 2 लोकसभा मतदारसंघ आहेत. जळगाव जिल्ह्यामधून पूर्णा नदी वाहते. कोणती? पूर्णा नदी. आणि जळगाव जिल्ह्यामधून धुळे नागपूर राष्ट्रीय महामार्ग जातो. यामध्ये 15 तालुके. किती? 15 तालुके, 8 उपविभाग, 25 पोलीस स्टेशन, प्रसिद्ध मराठी कवयित्री बहिणाबाई चौधरी या जळगाव जिल्ह्यामधले आहेत. जळगाव जिल्हा हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. जळगाव या ठिकाणी केळी संशोधन केंद्र आहे. आणि जळगाव जिल्ह्यामध्ये पाल हे थंड हवेचं ठिकाण आहे. कोणतं? पाल हे थंड हवेचं ठिकाण आहे. छत्रपती संभाजीनगर शहराला किती दरवाजांचं शहर म्हणून ओळखलं जातं? तर 52 दरवाजाचं शहर म्हणून ओळखलं जातं. तर बघा, या ठिकाणी प्रवेश करताना प्रत्येक ठिकाणी दरवाजे आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे प्रवेश करताना प्रत्येक ठिकाणी दरवाजे आहेत. त्यातील 52 दरवाजे मोठे आहेत म्हणून या शहराला 52 दरवाजाचं शहर म्हणतात. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे. दौलताबाद तालुक्यामध्ये देवगिरीचा किल्ला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 9 तालुके आहेत. बीड जिल्ह्याला इतर किती जिल्ह्यांच्या सीमा जोडलेल्या आहेत? तर 6 जिल्ह्यांच्या सीमा जोडलेल्या आहेत. किती? 6 जिल्ह्यांच्या. बीड जिल्ह्याला 6 जिल्ह्यांच्या सीमा जोडलेल्या आहेत आणि यामध्ये 11 तालुके आहेत. किती? 11 तालुके आहेत. लातूरमधील वळूची कोणती जात देशामध्ये देशभर प्रसिद्ध आहे? कोणती जात आहे? तर देवणी ही वळूची प्रसिद्ध जाते. लातूर जिल्ह्यातील देवणी जातीचा वळू व लाल कांधारी बैल प्रसिद्ध आहेत. 1993 साली किल्लारी लातूर या ठिकाणी भूकंप झाला होता. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे शहर राष्ट्रकूट घराण्याची राजधानी होते. लातूर जिल्ह्यामध्ये एकूण 10 तालुके आहेत. 5 उपविभाग, 30 पोलीस स्टेशन आणि 10 तालुके. विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे 2 वेळा मुख्यमंत्री होते. लातूरमधलेच. मलिक अंबरने बांधलेला किल्ला आणि औसा लातूर जिल्ह्यामध्ये पहा. लातूरचे खालीलपैकी कोणते प्रमुख सुपुत्र हे दारासिंग प्रमाणे कुस्तीला रुस्तमे हिंद या किताबाने सन्मानित होते? तर हरिश्चंद्र बिराजदार हे होते पहा. तर हरिश्चंद्र बिराजदार यांनी 1970 सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावलं होतं. 1972 साली त्यांनी भारतातील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये अजिंक्यपद जिंकून रुस्तमे हिंद हा किताब मिळवला होता. शैलेश शेळके हे उपमहाराष्ट्र केसरी आहेत पहा. धाराशिव जिल्ह्यामध्ये किती पोलीस उपविभाग आहेत? तर 5 पोलीस उपविभाग आहेत. लक्षात ठेवा, धाराशिव जिल्ह्यामध्ये 5 पोलीस उपविभाग आहेत. 20 पोलीस स्टेशन, 5 पोलीस उपविभागात आणि 8 तालुके आणि 4 महसुली उपविभाग आहेत. MH25 वाहन नोंदणी क्रमांक त्या ठिकाणचा आहे. धाराशिव जिल्ह्यामधून कोणता राष्ट्रीय महामार्ग जात नाही? तर NH53 जात नाही. जालना शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे? तर कुंडलिका. ऑप्शन क्रमांक 3 कुंडलिका या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे पहा. जालना जिल्ह्यामधील अंबड तालुक्यामध्ये जांबुतंत टेकडी बघा. कोणती? जांबुतंत टेकडी. जालना जिल्ह्यामध्ये एकूण क्षेत्रफळ 7,718 चौरस किलोमीटर. जालना जिल्ह्यामध्ये एकूण 8 तालुके आहेत. लक्षात ठेवा. जायकवाडी हा गोदावरी नदीवरील बहुउद्देशीय प्रकल्प आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. अंतूर किल्ला कोणत्या ठिकाणी आहे? तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये
अंतूर किल्ला आहे पहा. अंतूर किल्ला अजिंठा सातमाळा या सह्याद्रीच्या उपरांगेवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील कन्नड तालुक्यामध्ये अंतूर किल्ला गिरिदुर्ग प्रकल्पामध्ये येतो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील किल्ले पाठ असले पाहिजेत. खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यामधून वाहत नाही? तर भीमा नदी मित्रांनो वाहत नाही. पूर्णा, कुंडलिका आणि सुखना ह्या जालनामधल्या नद्यात जालना जिल्ह्यामधून वाहतात. जालना जिल्ह्याचं प्राकृतिक रचनेनुसार 4 मुख्य विभाग पडतात. भीमा नदी मित्रांनो पुणे, सोलापूर या जिल्ह्यामधून वाहते. पुणे, सोलापूर. पुढचा प्रश्न आहे, जालना जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही? तर धाराशिव या जिल्ह्याची सीमा नाही पहा जालना जिल्ह्याला. जालना जिल्ह्याला धाराशिव जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. जालना जिल्ह्याला छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, बुलढाणा या जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. महाराष्ट्र सरकारने कोणत्या साली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून दर्जा बहाल केला? तर 2010 मध्ये हा दर्जा देण्यात आला. तर पहा, प्राचीन काळापासून विविधतेने नटलेल्या छत्रपती संभाजीनगरला 20 मार्च 2010 रोजी पर्यटन राजधानीचा दर्जा बहाल केला. छत्रपती संभाजीनगरमधील पर्यटन स्थळे लक्षात ठेवा: अजिंठा वेरूळ लेणी, बीबी का मकबरा, पवनचक्की, देवगिरीचा किल्ला. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरचं जुनं नाव खडकी होतं. छत्रपती संभाजीनगरची सीताफळे प्रसिद्ध आहेत. या जिल्ह्यामध्ये आपेगाव, तालुका पैठण हे संत ज्ञानेश्वर महाराजांचं जन्मगाव आहे. पैठण हे सातवाहन घराण्याची राजधानीचं ठिकाणी पहा. पैठण येथे राज्यामधील सर्वात मोठं धरण जायकवाडी आहे. म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण सुद्धा याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. बुलढाणा जिल्ह्यामध्ये विधानसभा मतदारसंघ किती आहेत? तर 7 विधानसभा मतदारसंघ आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 7 विधानसभा मतदारसंघ आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोकसभा मतदारसंघ सुद्धा आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये टोटल किती तालुके आहेत? तर 13 तालुके आहेत. किती? 13 तालुके आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये. क्षेत्रफळ बघा 9,961 चौरस किलोमीटर इतकं आहे. या ठिकाणी हिरवा आश्रम या ठिकाणी विवेकानंद आश्रम आहे. बुलढाणा जिल्हा अमरावती या विभागामध्ये येतो. सिंदखेड राजा हे राजमाता जिजाऊ यांचं जन्मगाव आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्व धर्म समभाव असलेला सैलानी बाबाचा दर्गा सुद्धा आहे पहा. यवतमाळ व वाशिम जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतात? तर अमरावती प्रशासकीय विभागामध्ये यवतमाळ आणि वाशिम हे जिल्हे आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी जर पाहिलं तर अमरावती विभागामधले जिल्हे तर अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम. अकोला शहरामधील भुईकोट किल्ला कोणता आहे? तर असदगड. असदगड हे अकोला शहरातील भुईकोट किल्ला आहे. अकोला शहरातील भुईकोट किल्ला असदगड नावाने ओळखतात. हा किल्ला खाजा अब्दुल लतीफ याने 1898 मध्ये बांधून पूर्ण केला. नरनाळा हा किल्ला अकोला जिल्ह्यामधील अकोट तालुक्यामध्ये आहे. अकोला जिल्ह्यामध्ये किती पोलीस ठाणे आहेत? तर अकोला जिल्ह्यामध्ये 24 पोलीस ठाणे आहेत. किती? 24 पोलीस ठाणे आहेत. अकोला जिल्ह्यामध्ये 24 पोलीस ठाणे येतात. अकोला जिल्ह्यामध्ये 7 तालुके आहेत. अकोला जिल्ह्यामध्ये 5 विधानसभा मतदारसंघ सुद्धा आहेत आणि 1 लोकसभा मतदारसंघ आहे. अकोला जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा कधी तयार झाला? तारीख लक्षात ठेवा: 1 जुलै 1998. अकोला जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा 1 जुलै 1998ला तयार झाला. 1 जुलै 1998 रोजी अकोला जिल्ह्याचं विभाजन होऊन वाशिम जिल्हा निर्माण झाला. अकोला जिल्ह्याला कॉटन सिटी म्हणून ओळखलं जातं. तर अकोला जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेला जिल्हा कोणता? यवतमाळ हा जिल्हा या ठिकाणी आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? तर 14 तालुके अमरावती जिल्ह्यामध्ये आहेत. अमरावती जिल्ह्यामध्ये 14 तालुके आहेत. अमरावती या जिल्ह्यामध्ये चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे. चिखलदरा परिसरामध्ये कुरकू, कोलाम या आदिवासी जमाती आढळतात. बांबूच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारे ठिकाणी चिखलदरा. सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वामध्ये झाला? तर वीर वामनराव जोशी हे क्रांतिकारक होते. हे नाटककार सुद्धा होते. त्यांनी स्वतंत्र हिंदुस्थान हे साप्ताहिक चालवलं. त्यांची साहित्य बघा: चंद्रपूरची महाकाली, राष्ट्रपिता महात्मा गांधी, धर्मसिंहासन आणि शिलान्यास ही आहेत. अमरावती शहरामध्ये माता खिडकी हे मंदिर कोणत्या देवासाठी प्रसिद्ध आहे? तर अंबादेवी या देवासाठी प्रसिद्ध आहे. अंबादेवी. माता खिडी हे मंदिर अंबादेवी या देवासाठी प्रसिद्ध आहे.
नेक्स्ट आहे पहा प्रश्न, ऋणमोचन हे मुद्दलेश्वर देवस्थानासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर भातकुली या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. अकोला जिल्ह्यामधील महान धरण कोणत्या नदीवर आहे? तर हे काटेपूर्णा नदीवरती आपल्याला पाहायला मिळतं. महान धरण काटेपूर्णा नदीवर आहे. अकोला शहर मोरणा नदीच्या काठी वसलेले पहा. नेक्स्ट आहे बघा, आंबा बारवा अभयारण्य. लक्षात ठेवा, आंबा बारवा अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर संग्रामपूर या तालुक्यामध्ये आंबा बारवा अभयारण्य आपल्याला पाहायला मिळतं. तर आंबा बारवा अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यामधील संग्रामपूर तालुक्यामध्ये 127 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेलं आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण 13 तालुके आहेत. शिवाजी महाराजांचा आजोळ सिंदखेड राज्य आहे. शेगाव येथे आनंद सागर प्रकल्प आहे पहा. लोणार हे खाऱ्या पाण्याचं सरोवर उल्कापातामुळे तयार झालेलं आहे. महाकवी भवनभूती यांचं जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर आमगाव. कोणत्या तालुक्यामध्ये आहे? आमगाव. पुढचा प्रश्न आहे, गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? तर 1 मे 1999 रोजी गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. 1 मे 1999. खालीलपैकी कोणतं ठिकाण नागपूर जिल्ह्यात नाही? तर बल्लापूर हे काय बघा, नागपूरमध्ये नाही. बल्लापूर हे ठिकाण चंद्रपूर जिल्ह्यातलं आहे. कामठी शहर बघा नागपूर वाराणसी NH7 या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर वसलेला आहे. कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक हे नागपूर या ठिकाणी बघा. आणि कामठी येथे विड्या बनवण्यासाठी काय बघा व्यवसाय बघा. कामठी या ठिकाणी काय बिड्या तयार करण्याचा या ठिकाणी व्यवसाय आहे. नागपूर या शहराचे संस्थापक कोण होते? तर गोंड राजा बख्त बुलंदशाह हे होते. तर नागपूरचा जर विचार केला तर भौगोलिकदृष्ट्या हे मध्य भागामध्ये, देशाच्या मध्य भागामध्ये असलेल्या या ठिकाणी 0 मैलाचा दगड सुद्धा आहे. नागपूर महाराष्ट्राच्या उपराजधानीचं शहर आहे. नागपूर बघा नाग नदीच्या काठावर वसलेला आहे. नागपूर जिल्हा संत्री फळपिकासाठी प्रसिद्ध आहे. अंबाझरी येथे संरक्षण साहित्याचा कारखाना आहे. सावनेरजवळ दगडी कोळशाच्या खाणी आहेत. मिहान बहुउद्देशीय प्रकल्प सुद्धा या ठिकाणीच आहे. नागपूर शहराचे पोलीस आयुक्त हे कोणत्या दर्जाचे आहेत? तर अतिरिक्त पोलीस महासंचालक. लक्षात ठेवा, अतिरिक्त पोलीस महासंचालक. नागपूर शहर पोलीस आयुक्त हे अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे असतात. सध्या 2000. नेक्स्ट बघा, भंडारा जिल्ह्यामधून जाणारा राष्ट्रीय महामार्गाचा जुना क्रमांक काय आहे? तर NH6. लक्षात ठेवा, मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्ग भंडारा जिल्ह्यामधून जातो. भंडारा जिल्हा वैनगंगा खोऱ्यामध्ये वसलेला आहे. भंडारा जिल्ह्याला तळी तलावांचा जिल्हा सुद्धा म्हटलं जातं. सानगडी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर भंडारा जिल्ह्यामध्येच सानगडी किल्ला आपल्याला पाहावयास मिळतो. यसपगडी किल्ला भंडारा जिल्ह्यामध्येच येतो. अंबाडा किल्ला, पवनीचा किल्ला त्याच्यानंतर हा सुद्धा भंडारामध्येच. भंडारामध्ये एकूण 7 तालुके आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, मॅंगनीज शुद्धीकरण कारखाना भंडारा जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर तुमसर या ठिकाणी आहे. कुठं? तुमसर. मॅंगनीज शुद्धीकरण कारखाना तुमसर या ठिकाणी आहे. तुमसर तालुक्यामधील माडगे येथे मॅंगनीज शुद्धीकरण कारखाना आहे. तुमसर येथे सुगंध तांदळाची बाजारपेठ प्रसिद्ध आहे पहा. भंडारा जिल्ह्याचा RTO क्रमांक किती आहे? MH36. किती बघा? MH36 हा आहे. पुणे जिल्ह्यामधील कोणता तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे? इंदापूर हा जो काही तालुका आहे हा पूर्व दिशेला आहे. माणिकडोह बिबट्याचा बचाव केंद्र कोणत्या तालुक्यात आहे? तर जुन्नर, पुण्यातील जुन्नर या ठिकाणी आहे. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र पुणे जिल्ह्यामधील जुन्नर तालुक्यामध्ये आहे. जुन्नरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाडी ऊस शेती असल्यामुळे या ठिकाणी बिबट्यांसाठी पोषक वातावरण आहे पहा. दरड कोसळून मोठी जीवितहानी झालेल्या माळींची दुर्घटना पुणे जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये घडली होती? तर आंबेगाव तालुक्यामध्ये घडली होती. पुण्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये. माळीण दुर्घटना 30 जुलै 2014ला घडली. माळीण हे बघा भीमाशंकरच्या कुशीत वसलेलं गाव आहे. पुणे जिल्ह्यामधील एकूण 14 तालुके आहेत पहा. खालीलपैकी टिंबटिंब अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. तर बल्लाळेश्वर. लक्षात ठेवायचं आहे बघा, बल्लाळेश्वर हे अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला पुणे जिल्ह्यामध्ये नाही बघा. पुणे जिल्ह्यामध्ये 5 अष्टविनायक मंदिर आहेत पहा. रायगडमध्ये 2 आहेत आणि
अहमदनगर म्हणजे अहिल्यानगरमध्ये एक आहे. अशी एकूण बघा 8 अष्टविनायक आहेत. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे? तर कुरीगड हा किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे. तर बघा वासोटा किल्ला कुठे आहे? तर सातारा जिल्ह्यामध्ये. अलंग किल्ला नाशिकमध्ये, रांगणा किल्ला कोल्हापूरमध्ये, कुरीगड किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये. तुळापूर येथे कोणत्या नद्यांचा संगम आहे? तर या ठिकाणी बघा तुळापूर येथे भीमा, भामा आणि इंद्रायणी या नद्यांचा त्रिवेणी संगम आहे पहा. तुळापूर हवेली तालुक्यामध्ये आहे. कोणत्या? हवेली. या ठिकाणी महादेवाचे 5 मंदिरं आहेत. जुनं नाव बघा नांगर वासगावी, हे काय बघा जुनं नाव आहे. शहाजी राजे यांनी तेथे हत्तीच्या वजनाचा 24 तुला केल्या म्हणून हे तुळापूर नाव पडलेलं आहे. औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या तुळापूर येथे केली आणि त्या ठिकाणी त्यांची समाधी आहे. भाटघर धरण हे कोणत्या नदीवर आहे? तर येळवंडी या ठिकाणी भाटघर धरण आपल्याला पाहायला मिळतं. कुठं? येळवंडी या ठिकाणी. पुणे जिल्ह्यामधील काही महत्त्वाची धरणे, अतिशय महत्त्वाचे बघा हे तोंडीपाठ असलं पाहिजे आपल्या. तर पानशेत धरण आंबी नदीवर आहे. वरसगाव धरण मुसी नदीवर आहे. खडकवासला धरण मुठा नदीवर आहे. डिंबे धरण बघा घोटे नदीवर आहे. चाकसमान धरण बघा भीमा नदीवर आहे. भाटघर धरण वेळवंडी नदीवर आहे. महाबळेश्वर जवळील भिलार हे टिंबटिंबचं गाव आहे. ते मित्रांनो पुस्तकांचं गाव आहे. महाबळेश्वर जवळ भिलार हे काश्याचं गाव आहे, पुस्तकाचं आहे. पाचागणी हे शहर बसवण्यासाठी कोणाचं योगदान आहे? तर जॉन चेसन यांचं योगदान आहे. जॉन चेसन. पाचागणी हे बघा निसर्गरम्य थंड हवेचं ठिकाणी. पाचागणी या ठिकाणामध्ये स्ट्रॉबेरी प्रसिद्ध आहे. पाचागणीला टेबल लँड पठार असं सुद्धा म्हणतात. पाचागणी शहर हे 5 डोंगर रांगेमध्ये एकवटलेलं आहे म्हणून पाचागणी हे नाव पडलेलं आहे. पाचागणी शहर बसवण्यात आलं आणि या ठिकाणी जॉन चेसनचं योगदान खूप मोलाचं आहे. हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नाही. तर सिंहगड हा जो काही किल्ला आहे हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नाही. बाकी विशाळगड, सामानगड आणि रांगणा किल्ला हे सगळे कोल्हापूरमधले आहेत पहा. कोल्हापूर जिल्ह्यामधील किल्ले लक्षात ठेवा. विशाळगड, पारगड, सामानगड, पावनगड, रांगणा, पन्हाळा आणि गगनबावडा हे काय आहेत बघा कोल्हापूरमधले आहेत आणि सिंहगड किल्ला हा पुणे जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे पहा. 1918 मध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापुरामध्ये कोणी केली? तर बाबूराव पेंटर यांनी याची स्थापना केलेली आहे. कोणी? बाबूराव पेंटर. 1 डिसेंबर 1919 रोजी कोल्हापूर येथे महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना बाबूराव पेंटर यांनी केली होती. या कंपनीने काढलेला सैरंध्री हा पहिला चित्रपट होता बघा. सैरंध्री हा पहिला चित्रपट होय. दाचीपूर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर राधानगरी तालुक्यामध्ये. कोल्हापूरमधील राधानगरी. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामधील राधानगरी तालुक्यामध्ये हे अभयारण्य आहे. दाचीपूर अभयारण्य रानगाव्यांसाठी प्रसिद्ध आहे. दाचीपूर अभयारण्य हे महाराष्ट्रातील पहिलं अभयारण्य आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधील डिंबटिंब हे ठिकाण प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं. तर नंदवाळ लक्षात ठेवायचं आहे. नंदवाळ. पुढचा प्रश्न आहे पहा. तर कोल्हापूरमधील नंदवाळ हे ठिकाण प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं. कोल्हापूरमधील प्रयाग चिखली या ठिकाणला दक्षिण काशी म्हणतात. नृसिंहवाडी हे शिरोळ तालुक्यामधील ठिकाणी या ठिकाणी कल्पदम महाराजांची समाधी आहे. खालीलपैकी कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे? तर राऊतवाडी. लक्षात ठेवायचं आहे. राऊतवाडी हा धबधबा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. औदुंबर देवस्थान हे कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर सांगली जिल्ह्यामध्ये औदुंबराचं देवस्थान आहे. औदुंबर हा देवस्थान या ठिकाणी सांगलीमध्ये आणि येथे श्री दत्तगुरूचं देवस्थान आहे. कोणतं? दत्तगुरू. चंद्रकांत मांढरे कला संग्रहालय कुठे आहे? तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चंद्रकांत मांढरे कला संग्रहालय आहे. कुठं? कोल्हापूरमध्ये. मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेते चंद्रकांत मांढरे एक उत्कृष्ट चित्रकार होते. चंद्रकांत मांढरे कला संग्रहालय म्हणजे एखाद्या चित्रकाराने स्वतःच्या चित्राचं संग्रहालयाला शासनास सुपूर्द केली. कोल्हापूर शहरामधील नवीन राजवाडा कोणत्या वर्षी बांधण्यात आला? तर 1884. लक्षात ठेवायचं आहे. 1884ला बांधण्यात आला. पंचगंगेच्या तीरावर वसलेलं कोल्हापूर हे प्राचीन काळापासून दक्षिण काशी या नावाने प्रसिद्ध आहे. नवीन राजवाडा उभारणीसाठी 1877 साली सुरुवात झाली आणि 1884ला हे पूर्ण झालं. पुढचा प्रश्न आहे बघा. टिंबटिंब हे क्रांतिकारक चाफेकर बंधूचं जन्मस्थान आहे.
तर चिंचवड, लक्षात ठेवा बघा चिंचवड. प्लेगच्या साथीने जनतेचं प्रचंड हाल केले म्हणून चाफेकर बंधूचा जन्म चिंचवड या ठिकाणी ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला. चाफेकर बंधू कोण? दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव.